वर्षभर शेतकऱ्यांसोबत राबणाऱ्या ढवळ्या पवळ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा होत आहे। यंदाही बैल पोळ्यावर कोरोनाने विरजण घातल्याने पोळा भरण्यावर प्रतिबंध असल्याने बळीराजासह बैल मालक हिरमुसला। गणा रे गणा गण गेले वरच्या राना, वरच्या रानातून आणली माती, ती दिली गुरुच्या हाती। गुरुने घडविला महानंदी, तो नेला पोळ्यामंदी। एक नमन पार्वती गौरा, हर हर महादेव अशा झडत्या देत बळीराजांच्या दैवताचा पोळा हा सण सोमवारी साजरा होत आहे। मात्र कोरोना महामारीने सार्वजनिक ठिकाणी सण उत्सव साजरा करण्यावर प्रतिबंध घातल्याने बैल पोळ्यात तोरणाखाली घाट लागणार नसल्याने वर्षभर राबला पूर्वी नाही जेवला, अशी गत ढवळ्या पवळ्या बैलासह शेतकऱ्यांची झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे। रविवारी वाट बैलाची पूजा करून खानदेश शेकणी झाली। वर्षभर बैलाच्या खांद्यावर असणारे जुवाडी समोर पूर्वीचा सालगर्डी सध्याचा बैलजोडी सांभाळणारा किंवा बैल मालकच लोणी व हळद एकत्र करून सोबत चमकुरा पाण्याची बेसन वड्या ज्या वाफेवर शिजवून तयार केलेल्या त्या खांद्यात चोळून शेकल्या जातात। पूजा करून शिंगोटीस करदोडा बांधून घरधनी बैलाच्या कानात तुपानं मारलं काडीनं झोडलं सारं माफ कर, आजचं आवतन उद्याचं जेवण कबूल कर असं सांगितल्या गेले। वर्षभर अविरत श्रम करणाऱ्या बैलांना पोळ्याला विश्रांती मिळते, ते आज खानदेश शेकणीला। आज ग्रामीण भागात खानदेश शेकणीला बैल मालकांनी उत्साहात साजरी केली। तसेच पोळ्याकरिता बैलांना सजवण्याकरिता साज खरेदी केला। मात्र शासनाने प्रतिबंध घातल्याने बैल पोळा तोरणाखाली उभे राहून गाव पाटलाच्या हातून घाट लागणार नाही व पूजन होणार नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। याबाबत बैल मालकांना विचारणा केली असता जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक प्रशासनाच्या संमतीने होऊ शकते। राजकीय नेत्यांचे गावोगावी भव्य दिव्य दौरे होतात। मात्र कृषीप्रधान देशावर बैल पोळ्यावर बंदी हे जगातील 8व्या आश्चर्यासारखे म्हणावे लागेल, अशी कोपर खरी मारली। पंकज साबूसह नितीन दुर्बुडे, विदर्भ न्यूज, पत्रोड।